राजूदादा पाटील यांचे देखील प्रेम या सर्व क्रिकेटपटूंना मिळालेलं आहे। विजयदादा पाटील असतील, रमेशदादा पाटील असतील, सर्वांचं प्रेम, नेतृत्व, मार्गदर्शन या क्रीडा स्पर्धेला लाभलेलं आहे। आणि त्याचमुळे प्रेम आणि शिस्त जोपासणारी स्पर्धा ती म्हणजेच दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक। समालोचन कक्षात स्वागत है वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर। बहुत सारे एक्सपेक्टेशंस है ये मैच से, क्योंकि अधिराज एकवीरा वडगर ने अभी अभी भव्य विजय हासिल की है और उनका मुकाबला होने जा रहा है केपीसी विक्रांत खेने प्रतिष्ठान के साथ में। इट शुड बी ए गुड मैच। रात के समय में रन बनाना आसान नहीं है, बट दीनू कामले और उस्मान पटेल दोनों मैदान के अंदर। एक टेनिस बॉल की निर्दयी कत्ल करने वाला बल्लेबाज और दूसरा हथौड़ा छाप बल्लेबाज। देखें किस तरह वो बैटिंग करेंगे आज। उल्लेख चांगला आपण केला। खरं तर त्यांना सुद्धा त्यांचे ते जुने दिवस आठवत आहेत। आज देखील तितकं चांगलं खेळतात नो डाऊट, पण एका काळचा सुपरस्टार म्हणजेच उस्मान म्हणजे ज्या मैदानात जाईल त्या मैदानाला आपलं करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि हजारो प्रेक्षकांचा, हजारो समर्थकांचा गराडा उस्मानच्या अवतीभोवती असतो। क्राउड पुलर तर येस आपण क्राउड पुलर ही चर्चा हरिसर करत होतो। कोणाला क्राउड पुलर होणं पसंत पडणार नाहीये। तुमचा खेळ जर चांगला आहे तर तुम्ही क्राउड पुलर आहात। यस, और क्राउड पुलर होने के लिए यू नीड नॉट बी द बेस्ट। आप मतलब आपका प्यार हो सकता है, और वो प्यार उस्मान पटेल को भारत की जनता ने इंटरनेशनली दिया है। दूसरा उस्मान पटेल नहीं होगा, ये पक्का है। प्रथमेशजी पाटील यांना थोड्या वेळापूर्वी स्क्रीनवर दाखवलं गेलं होतं संघबालकात केपीसी विक्रांत खेने प्रतिष्ठानचे। पहिली षटक हाताळण्यासाठी सोहेल शेख, स्ट्रायकर एंडला उस्मान, क्रॉस बेटेड पण क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला थोडे दूर राहिलेत। स्क्वेअर लेगला अटॅक करताना थोडा खेळ फसला होता उस्मानचा, पण थोडी चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून, त्या चुकीचा फायदा उचलला। एकच्या बदल्यात दोन मिळाला आणि धावफलक सुरू झालेला आहे। तो म्हणजे टीम केपीसी विक्रांत खेने प्रतिष्ठानचा 2 धावा। बॉल को बहुत अच्छे से पुल किया था, चुनौती दी थी गेंदबाज सोहेल ने। अभी अभी मैन ऑफ द मैच जीता है। उस्मान को वहां वो कैच आउट करवाना चाहते थे, लेकिन वो नहीं हुआ और 2 रन बन गए स्कोरबोर्ड पर। क्रिकेट इज आउटडोर चेस असं आपण नेहमीच म्हणता। डोकं चालवावं लागतं आणि डोकं चालवलं नव्हतं उस्मान। यावेळेस थोडासा आत्मघातकी फटका त्यांनी खेळला। या अगोदरच ते बचावले होते, झेलचीच्या स्वरूपात बाद होता होता, आता उलटा खेळण्याचा प्रयत्न गडबडला होता। उस्मान पटेल को अपने नेचुरल स्ट्रोक खेलने से रोकना मतलब किसी खवैये को डाइटिंग करने को कहने वाली बात है। और उस्मान पटेल अपने स्ट्रोक के लिए जाएंगे, नो वन कैन स्टॉप हिम। वीरेंद्र सहवाग और उस्मान पटेल, इनको आप बांध नहीं सकते, ये बात पक्की है। स्कोर 2 विदाउट लॉस। सिच्युएशन काही असू द्या, त्यांचा तो खेळ ते देणारच, मग रिस्क कितीही असू द्या। आणि तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या 2 झाले। दिनू कांबळे नॉनस्ट्रायकर एंडला, सोहेल विकेटच्या शोधामध्ये, आता परत चांगल्याच लयीमध्ये गोलंदाजी करतोय। पूर्ण वेळापत्रकामध्ये पाहिलं तर ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, काय परफेक्शन विथ इज, एफर्टलेस स्ट्रोक बाय उस्मान पटेल। रायगडचा टायगर दहाडतोय। माय हेवन योर पर्सनल पैराडाइज 6। So that's a 6. And what a stroke that is from Usman Patel. काय फ्लिक स्ट्रोक आपण पाहतोय। जबरदस्त मनगटी फटका उस्मानने खेळला। 6 धावा मिळाल्या। पुन्हा एकदा लपेटण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे प्रयत्न पडतात कमी। आता जसा आपण उल्लेख केला
नोबडी कॅन स्टॉप हिम. बॉल जातोय स्क्वेअर सीमारेषा पार. येतोय मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. व्हाट अ स्ट्रोक. 2 गेंदों में 2 बेहतरीन शॉट. सोहेल की गेंदबाजी के परखच्चे उड़ा दिए, खास करके वो जो 6 लिया गया था फ्लिक शॉट. उस्मान पटेल इसीलिए फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट. टाइगर एक ही था और एक ही रहेगा. आणि आता सोहेल समोर आव्हानं वाढलेली आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. सोहेल तयार हो. यावेळेस त्यांच्या मनातला फटका त्यांनी मैदानात आणला. फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ त्याचा मॅजिकचा. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. क्या बैटिंग कर रहा है उस्मान पटेल. आधी रात को अगर आपने ये मैच को नहीं देखा तो क्या देखा, आप मिस नहीं करेंगे ऐसी एंटरटेनिंग इनिंग्स. और यही वजह है कि आसपास के सभी लोग पूछते हैं उस्मान का मैच कब है, क्योंकि आज भी लोगों को पता है उस्मान आएगा, उस्मान छाएगा. आणि काय खेळतायत, प्रॉपर पोझिशन घेऊन खेळतायत. या अगोदर तो फटका खेळताना ते गडबडले होते जरूर, पण त्यांनी चंग मानला होता की तो फटका मी खेळून राहील. आणि जिद्दीचा खेळ आता उस्मानचा पाहायला मिळतो. धावसंख्या 16. सुप्रीमो का वो सेमीफाइनल मैच के पहले उन्होंने कहा था फाइनल में मैं खेल के बताऊंगा, और 48 रन उन्होंने बनाए थे. पुन्हा एकदा अनस्टॉपेबल बॅटिंग बाय उस्मान पटेल. रायगडचा टायगर पुन्हा एकदा क्राऊड पुलट ठरतोय या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. 6-6चा महासंग्राम तो म्हणजे उस्मान पटेलचा. मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. सीधे बल्ले से भी मैं खूंखार हूँ और उल्टे बल्ले से तो और भी खूंखार. प्रेडिक्टेबल बॉलिंग थी, ज़्यादा कुछ बॉल का बाउंस या मूवमेंट जो था उसको समझने में दिक्कत नहीं हुई. और क्या खूबसूरत अंदाज में वो स्विच हिट का शॉट खेल दिया. पहला ओवर ही है उस्मान के नाम पर रहा. उस्मान दाएं, उस्मान बाएं, उस्मान आगे, उस्मान पीछे, उस्मान उस्मान उस्मान. उस्मान चले सीनातान. त्याच्या चेहऱ्यावरचं बघा ते स्मित आहे, असं अगदी भोळं बाबडं त्याचा तो स्मित हास्याचा भाव. म्हणजे मी काही केलंच नाही तसाच आविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी धाबांचा पाऊस पाडलेला आहे आणि धाबा किती बनवल्यात तर एकंदरीत 20 धाबा बनवल्यात. आणि दिनू कांबळेने त्यांची बॅटिंग एन्जॉय केली. आणि पाहूया त्यांचा देखील ते रोल आता या षटकात देतील का. मंगेश वैदी कॅप्टन आहेत. सामना जिंकायचा आहे. पहिल्या षटकावर जे काही जमलं नाही आता पुढील 5 षटकावर जमून घ्यायचं आहे. कारण या अगोदर देखील आपण पाहिलं तर केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठान एका चांगल्या लईमध्ये दिसलाय आणि पुन्हा एकदा त्याच लईमध्ये येतोय या नॉकआउट स्टेजमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सोहेलच्या जागेवर आता गोलंदाज बोलवण्यात आलेला आहे. रोहित आचार्य यांना बॉलिंग ट्रॅकवर बोलवण्यात आलेलं आहे. पंचांच्या उजवीकडून रोहित आचार्य लेफ्टी बॅटर्ससाठी स्टार्ट घेतोय. पहिल्या षटकात चौकारांची तिकडी सुद्धा उस्मानने कंप्लीट केली. डाव्या हाताच्या बॅटरसाठी टप्पा पडल्यानंतर बाहेर वळणारा बॉल. चांगलं स्वागत केलं दिनू कांबळेचं पहिल्या बॉलवर रोहित आचार्यने. स्मूथ बॉलिंग एक्शन और जो एंगल क्रिएट किया था असमंजस में डाल दिया था बैटर को. खेले या छोड़े डबल माइंड में रहे दिनू और आखिरकार वो बच गए. लालच और ज़रूरत दोनों के बीच का फर्क नहीं तय कर पाए थे वहाँ दिनू कांबळे. स्कोर 20. दोन्ही क्रिकेटचा मजा आपण लुटतोय. यावेळेस बॅटची आउटसाइड एज आणि बॉल कव्हर पॉइंटला सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल कंप्लीट होतं आणि दिनूने देखील ओळखलंय की या पॉवर प्ले मध्ये पॉवर तर उस्मानची दिसते, त्याचमुळे त्याला संधी मिळायला हवी आणि स्ट्राईक मध्ये आता उस्मानला. तारू शेट्टी यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठान जिंकला तर 5,555 हे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. बहुत सारे इनाम आ रहे हैं. 21 विदाउट एनी विकेट्स. अधिराज एकवीरा वडगर टॉस जीतकर फील्डिंग करते हुए. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल फॉलो केलं होतं यावेळेस उस्मानने, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून जातोय. वाईट बॉलची एक धाव मिळते. एक हातावेची वाढ होऊन धावफलक पोहोचतोय आता 22 वर. 22 रन्स ऑन बोर्ड. 23 वर 22 माफ करा 22 धावा. रोहित आचार्य फुल टॉस बॉल, पण फुल टॉस कॅन बी डेंजरस. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच म्हटलं जातं आणि फुल टॉस बॉलवर उस्मान पटेलचा खेळ संपतोय. धक्का पहिला बसतोय. केपीसी
विक्रांतकडे प्रतिष्ठानला आणि येतो योगीराज बिल्डर एंड डेव्हलपर्स विकेट। बहुत आसान था बॉलर के लिए उस्मान को एक फुल टॉस देना, उन्हें पता था उस्मान अपने शॉट के लिए जाएंगे। ट्रिगर मूवमेंट बहुत जल्दी ले लिया था, लपेटना चाहा, जिस तरह ढाबे में चिकन को लपेटा जाता है लेकिन लपेट नहीं पाए और वहाँ पर प्रीतेश जोशी ने आसान कैच ले लिया। पहले विकेट का पतन यहाँ पर केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठान के लिए और नए बैटर के रूप में मैदान में उतरते हुए अब अजित मोहिते। अजितसाठी ही स्पर्धा लक्षात राहणारी राहिलेली आहे। चांगली कॅप्टन्सी, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आणि गतवर्षी तुम्ही जे विक्रम नोंदवलेले असतात हरीश सर, ते विक्रम तुम्हाला या वर्षी चांगला खेळ खेळण्यासाठी प्रेरित करतात आणि पाहूया तीच प्रेरणा अजित मोहितेला मिळते का? यस, अजीत मोहिते के पास टैलेंट है और सबसे बड़ी बात है बैटिंग ऑर्डर में ऊपर आए हैं। पिछले कुछ दिनों हमने देखा रायगढ़ टीम में उनको बैटिंग ऑर्डर में ऊपर नहीं मिला भेजा जा रहा था, बट दिस इज द मैच वेयर ही हैज कम अप द ऑर्डर और ये वो टूर्नामेंट है जिससे वो फॉर्म में आ जाएंगे। पाहूया, एक्सपेक्टेशन तर त्यांच्या चाहत्यांचं तेच आहे, पण रोहित आचार्य मागच्या षटकात 20 आल्या होत्या, पण रोहितने या षटकावर चांगलंच काम केलंय। कटर्स आहेत पण कटरचा वापर सुद्धा योग्य झाला पाहिजे। बॉल वाईड लाईनच्या पलीकडून जातोय आणि अजूनही त्या वाईड बॉलच्या माध्यमातून धावा मिळते आहेत केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठानला। धावसंख्या पोहोचते आता 23। स्टंप टू स्टंप बॉलिंग बहुत जरूरी है। जब आप बॉल स्टंप पर करते हैं तो आप वाइड बॉल नहीं करते, ये गोल्डन रूल है बॉलिंग का। तयारीत नव्हता अजित आणि त्याच में परतावं लागते रोहित आचार्यला। खूप चांगला तुम्ही रूल सांगितले। येस, एक्झॅक्टली, बॅटरला देखील संभ्रमात टाकण्यासाठी तुम्हाला स्टंप टू स्टंप अटॅक करावाच लागतो। आउटसाइड द ऑफ स्टंप ही तर एक प्रायोरिटी झालेली आहे आधुनिक क्रिकेटमध्ये, कारण आता शफल होतात फलंदाज, त्याचमुळे त्यांच्या त्या स्टान्सला ओळखून सुद्धा तुम्हाला गोलंदाजीच्या पर्यायांमध्ये बदल करावा लागतो। प्लेस केले बॉलला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात, एक सिंगल कंप्लीट केली जाते। अजित सुद्धा या सामन्याची प्रायोरिटी ओळखत आहेत, त्याचमुळे तळ ठोकण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतोय। स्ट्राइक रोटेट, स्ट्राइक पर दिनू, धावसंख्या 24। बिल्कुल यही सही चीज है, गुच्छे में रहोगे तो सेफ रहोगे। उन्हें पता है कि अगर मैंने अपना विकेट दे दिया तो फिर टीम के ऊपर प्रेशर आ सकता है, लेकिन अगले कुछ गेंदों तक हम सिंगल डबल भी लेते रहे तो टीम की सेहत को ज़्यादा फर्क नहीं पड़ेगा। सबसे बड़ी बात है एक अच्छा स्कोर चाहिए। 6 ओवर में 70-75 रात में चेज होना मुश्किल है। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, दिनू परततील। आउटसाइड एज मंगेश वैतीच्या हातात झेल देऊन आता दिनूचा खेळ सुद्धा संपलेला आहे। जास्त वेळ टिकता आला नाही दिनूला आणि येते योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स विकेट। दुसरा धक्का बसतोय केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठान। राउंड द स्टंप्स आए और जरा सा ऑफ स्टंप के बाहर रखा, दिनू कोई फुटवर्क नहीं दिखा पाए और मंगेश वैदी के हाथ में आता हुआ कैच। टेनिस क्रिकेट में अमूमन हम देखते हैं कि विकेट कीपर के हाथ में कैच नहीं जाते, लेकिन विकेट कीपर के हाथ में कैच गया है, मतलब फुटवर्क मिसिंग था और बॉलर रोहित आचार्य को पूरा मार्क्स मिलना चाहिए अच्छी गेंद करने का। तितकं रोटेशन सुद्धा यावेळेस बॉलला मिळालं नाही जितकी अपेक्षा खरं तर दिनूला होती। बॉल थोडासा स्ट्रेटिश होता आणि त्याचमुळे थोडं सोपं झालं गोलंदाजासाठी। आणि मंगेश वैती वन ऑफ द फायनेस्ट विकेट कीपर, आपण नेहमीच त्यांचा खेळ यष्टांच्या मागे पाहिलेला आहे आणि त्यामुळे कुठली चूक न करता त्यांनी विकेटसाठी सहकार्य दिलेलं आहे। पहिल्या षटकात हरीशचा धावा होता 20, एकही विकेट न गमावता, आणि त्यानंतर आता या षटकाचे 5 बॉल, धावा आले 4, 2 फलंदाज बाद, म्हणजे दोन्ही स्ट्रायकर्स बाद झालेत। यही तो क्रिकेट है, कभी खुशी कभी गम, और यहाँ पर एक अच्छी गेंद और चाहिए यहाँ रोहित को करने के पड़ेगी। अगर वो एक और अच्छी गेंद देते हैं तो यहाँ पर मेरे ख्याल से एक अच्छे ओवर की समाप्ति होगी। पहले ओवर में 20 रन बने, ओवर में केवल 4 रन आए। बहुत ज़बरदस्त रिकवरी अधिराज एकवीरा वडगर ने की है। ये वडगर नहीं, ये विकेटगर है। जिस तरह पिछले मैच में भी विकेट्स लिए, ये मैच में भी विकेट ले रहे हैं। मंगेश वैद्यची कॅप्टन्सी योग्य आपण समजू शकतोय, कारण पहिल्या षटकावर जास्त धावा जरी खर्च झाला त्यांनी माघार न घेता गोलंदाजीचा योग्य पर्याय रोहित आचार्याचा वापरला। करण धुळे फॉलिंग स्वीप त्यांचा आवडता फटका आहे, पण तरी देखील तो फटका त्यांना कन्वर्ट करता आला नाही आणि या षटकात फक्त 4 धावा मिळाल्यात केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठानला। 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 24, 2 गडी बाद।
सुपर रिकवरी। और देखिए ये मैच में नयन भगत को उन्होंने स्टार्ट नहीं दिया, ये स्ट्रैटेजी है, जैसा रेस कोर्स वैसा घोड़ा, जैसा ऑपोजिशन वैसी क्रिकेट की स्ट्रैटेजी। और इस वक्त दोनों विकेट रोहित को मिले। नए ओवर की शुरुआत होगी दूर वाले छोर से। तर लोटस हॉस्पिटल डोंबिवलीचे डॉक्टर रोहितजी बोबडे सर MD यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. प्रॅक्टिस संपून ते आता या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांची सेवा देखील लक्षात राहण्यासारखी आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आणि तेच निभावताना आपण डॉक्टर रोहित बोबडे यांना पाहतोय. नक्कीच कृष्णा सातपुते त्यांचा आयडियल खेळाडू, त्यांच्याच गावचे आणि डोंबिवलीत स्थायिक झालेत. हॉस्पिटल आहे लोटस हॉस्पिटल डोंबिवलीतलं आणि त्याचे MD सन्माननीय डॉक्टर रोहित बोबडे व्यासपीठावर उपस्थित. मनपूर्वक स्वागत आपण करतोय. दरम्यान अजितचा देखील स्टान्स त्याने बदलला होता. पुन्हा एकदा आत्मघातकी फटका आपण म्हणू शकतोय हरीश सर. यस, प्ले फॉर साइड एंड नॉट फॉर सेल्फ, ये मुहावरा ध्यान में रखना होगा हर क्रिकेटर को. टीम को क्या चाहिए, संघासाठी खेळावं, स्वतःसाठी नव्हे. वो वाली बात मिसिंग थी यहाँ पर. गैर जिम्मेदाराना शॉट, अगर विकेट आ जाता तो बल्ले बल्ले हो जाती बॉलिंग साइड की. सोहेलला कंटिन्यू केलंय. व्हाईट बॉल. सोहेलने पहिल्या षटकात 20 खर्च केल्या होत्या. एकही एक्स्ट्रा नव्हती, एकही विकेट नव्हती, पण या षटकात एक्स्ट्रा येत आहेत. सुरुवात डॉटने झाली होती. मतलब यहाँ पर दायरे में गेंद को रख नहीं पा रहे हैं. ये हर एक एक्स्ट्रा रन्स महंगे पड़ेंगे. डॉक्टर साहब को दिखाया जा रहा है आफ्टर अ बिजी डे एट वर्क. डॉक्टर इज हियर. एन एप्पल अ डे कीप्स डॉक्टर अवे, बट इफ डॉक्टर इज हार्ड वर्किंग, कीप द एप्पल्स अवे. यावेळेस ताकद होती स्ट्रोक मध्ये. नो बडी कॅन स्टॉप दिस बॉल. अजित मोहितेचा हा ब्लास्ट बॉल स्क्वेअरला क्लिअर करतोय. मा हेवन, युअर पर्सनल पॅराडाइज, सिक्सर. जन्नतेदार शॉट. जैसे टप्पा खाया, हरकत ली, हरकत में ही बरकत है. बल्ले का फॉलो थ्रू देखते ही बन रहा था और ये 6 रन टीम को मजबूती देंगे. सोहेलला पुन्हा मौका मिळालाय. मागच्या षटकात ज्या काही गोष्टी त्याच्या बाजूने घडल्या नाहीत, या षटकात ते घडवून आणतील असाच विश्वास मंगेशला होता. त्यांना बोलवलं बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळते सर्कलच्या आतमध्ये, पण एक सिंगल कंप्लीट केली. एका दबेचीवाने धावसंख्या पोहोचते 32. रिस्क लेते रहना होगा. रन तभी मिलेंगे जब हम रिस्क लेंगे, लेकिन रिस्क का मतलब ये नहीं कि स्ट्रोक सिलेक्शन खराब हो. स्ट्रोक सिलेक्शन हैज टू बी इम्पैकेबल. टाइमिंग जो है 32 पे 2, करण धुळे 0, अजित मोहिते 8. करणचं अजूनही खातं खुलं नाहीये. एक चेंडू त्याने दुसऱ्या षटकातला शेवटचा खेळला होता. पुन्हा त्याला संधी मिळते. बदलापूर क्रिकेटमधलं नक्कीच एक मोठं नाव आहे. उत्तम आयोजक म्हणून देखील त्यांना बघितलं जाते जोविलेचे करण धुळे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय, पण सोहेल आपला खेळ देतो. बॅटची बॉटम एज, फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन आहे. मंगेश माहिती वेगानं पोचले होते बॅटिंग एंडला, पण तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आलाय आणि धावचीतचा मौका आला होता, तो निसटलाय. यहाँ पर मैं बैटर की भी समय सूचकता की दाद दूंगा. सही समय पर वो क्रीज में अंदर आ गए. अभी भी टेंटेटिव. देखिए आपसी कॉलिंग बराबर नहीं है. किस तरह से वो मिसअंडरस्टैंडिंग हुई. बॉल रोका गया, थ्रो किया गया. जरा के लिए जस्ट इन टाइम. टोयोटा की जो थियरी है, टोयोटा ऑटोमोबाइल्स की, बिल्कुल उसको फॉलो किया. 32 for 2, थर्ड ओवर. चांगले अंपायरिंग सागर सर, स्ट्रायकर एंड, बॉलर साइड शेट्टी सर. ड्राइव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट केले आणि एकाच धावेसाठी करणचा तो अप्रोच होता. एकदा वाढतीने धावसंख्या पोहोचते 33 दोन गडी बाद. तिसरा षटकाचा शेवटचा बॉल बाकी. बहुत अच्छी स्थिति में धीरे धीरे अब आ चुके हैं. उस्मान पटेल ने जो स्टार्ट दिया उसके बाद
अब ये दोनों के ऊपर जिम्मेदारी है आगे ले जाने की। 33 for 2। आपण वेल बिगन इज हाफ डन असं म्हणतो. उस्मानने ते काम केलं होतं पहिल्या षटकामध्ये, पण ते काम टिकवता आलं नाहीये इतर फलंदाजांना. मिड विकेटला बॉल हवेत आहे आणि सोपा झेल देऊन फलंदाज अजित मोहितेचा सुद्धा खेळ संपतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. ड्रिंक स्टॉल येणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जो पाणी आहे, ज्याला हवं आहे त्यांनी पाणी घेऊ शकता. अंडरग्राऊंड बॉक्स आहे, त्यामध्ये पाण्याच्या बॉटल्स आहेत, आपण पाण्याचा वापर करू शकताय. मॅच ऑन करायचे जर कोणाला पाण्याची आवश्यकता नसेल तर. बैट स्ट्रोक सिलेक्शन सोहेल की तारीफ करना चाहूंगा. कॅमेरामॅन, जो डगआउट कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय, उस्मान पटेल रायगडचा आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली, सुरुवात चांगली करून दिली. उस्मान, कशी वाटली ही खेळपट्टी, कशी वाटली? चांगलीच खेळपट्टी आहे. खेळायला आनंद आहे का एवढी जबरदस्त विकेट आम्ही रतनबोलाच पाहतो. ज्या पद्धतीने अजित मोहिते आतापर्यंत पाहायला मिळाले, 2 सिरीज त्यांनी गाजवल्या. नंतर आतापर्यंत 12 वाजलेत, परंतु प्रेक्षक वर्ग नेहमीच तुम्हाला डोक्यावर घेत असतात, चांगला खेळ करा किंवा बॅड पॅच मध्ये सुद्धा तुमच्या पाठीमागे असतात. तर या प्रेक्षक वर्गाबद्दल काय म्हणतील आपण? त्यांचा जेवढा बोलू तेवढा कामच आहे का, त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत का, त्यांचं प्रेमच आम्हाला वरती घेऊन जातो. ज्या पद्धतीने आता 3 षटकांमध्ये धावसंख्या उभारलेली आहे, काय पोचायचं आहे? नाही, फायटिंगमध्ये एकच आम्ही 60+ कसं करू. 3 ओव्हर आता आमचे 34 आहेत आणि 3 विकेट आहेत, तरी पण आम्ही असं समजू 3 ओव्हरला 35-38 पण होतात, तर आमचे 60+च होतात. व्हेरी गुड स्कोर आहे, फायटिंग स्कोर आहे. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच उस्मान पटेल यांना आपण ऐकलं. तर बेस्ट ऑफ लक. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि मीरा भाईंदरचा आवाज मनीजी पाटील. थँक्यू व्हेरी मच. तो नए ओवर की शुरुआत रोहित आचार्य द्वारा. सोहेल 2 ओवर 29 रन 1 विकेट. पहले ओवर में 20 रन दिए, दूसरे ओवर में 9 रन देकर 1 विकेट. स्ट्राइक पर है करण धूले. इस बार बॉल हवा में, क्या एक और विकेट होगा? जी हाँ, बेहतरीन विकेट रोहित आचार्य के सामने. आउट होकर वापस लौटते हुए करण धूले, और तीसरे अंपायर की मदद मांगी गई है कि क्या गेंदबाज ने ओवरस्टेप किया है. करण धुळे आता निर्णयाची वाट पाहतील. खरं तर खूप काही करू शकले असते आपल्या संघासाठी, पण ते करता आलं नाहीये. ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर तर दिसतेच आहे. पण आता पाहूया बॉलर ओव्हरस्टेप झालाय की नाही, त्याची शहानिशा करण्यासाठी आपण 70 स्पोर्ट्सच्या वॉर रूममध्ये आहोत, स्ट्रॉंग रूममध्ये आहोत. त्या ठिकाणी टेक्निशियन्स आहेत 70 स्पोर्ट्सचे, आणि आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी सज्ज असतील. जय पवार सर शहानिशा करतील प्रत्येक गोष्टीची. 15हून जास्त कॅमेराज आपण या स्पर्धेच्या निमित्त वापरतोय. आधुनिक क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटमध्ये देखील तो उच्च स्तर ब्रॉडकास्टिंगचा आपण पाहतोय 70 स्पोर्ट्स. लेट्स चेक बेटर इज सेफ ऑर नॉट. झेल तर कंप्लीट झालाय. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स विकेट आलाय, पण पंच देखील शहानिशा करतायत बॉलर ओव्हरस्टेप झालाय की नाही, त्या गोष्टीची चाचपणी आपण वॉर रूम मध्ये करतोय. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक आयोजक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई 21 पर्व आहे. साहसाचा महासंग्राम आपण पाहतोय. उद्या देखील 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. ऑल इंडिया ओपन कॅटेगरीतले प्रत्येक दिवशी आपण 1 संघ क्वालिफाय करतोय. ग्रामीण फॉर्मॅटच्या देखील उपउपंत्य फेरीच्या लढती आपण पाहतोय. प्रत्येक दिवशी 1 लढत येते आणि ती एक लढत एक वेगळाच आनंद देऊन जाते क्रीडा रसिकांना. आणि त्याचमुळे क्रिकेट किती विकसित आहे, प्रचंड प्रमाणात पसंत केलं जाते, त्याचीच प्रचिती सातत्यानं या 21 ओव्हरभरात आपल्याला मिळालेली आहे. अजूनही आपण वाट पाहतो निर्णयाची. हरिसर, आपला देखील अनुभव खूप महत्त्वाचा राहिला आहे या स्पर्धेचा. मागच्या पर्वात सुद्धा तुम्ही उत्तम दर्जाचं समालोचन केलं आणि खरंच बिझी शेड्यूल आहेत आपलं, आणि या पर्वात सुद्धा तोच अनुभव. देखिए, रतनबुआ टूर्नामेंट में कमेंट्री करना है तो क्वालिटी के ऊपर ही कमेंटेटर सिलेक्ट किए जाते हैं. ये बड़े हल्फिया मैं बताना चाहता हूँ. एंड देन यू गॉट टू परफॉर्म. सो मेरे ख्याल से एक अच्छा प्लेटफॉर्म है. ये टूर्नामेंट 2013 में मुझे करने का मौका मिला था, फिर कुछ साल मैं नहीं कर पाया, लेकिन अब मुझे मजीद खुशी है कि मैं इसके साथ जुड़ा हूँ और
मेरी ओर से जो भी मैं कंट्रीब्यूट कर सकता हूँ टूर्नामेंट की कामयाबी के लिए, बड़ी बात है। सो यू गॉट टू रिलाई ऑन दिस। जहाँ तक टूर्नामेंट के फीलिंग का सवाल है, लुक का सवाल है, बैनर्स के कलर आप देखिए, सुबह में देखिए, दोपहर में देखिए, आपकी आंखों को ठंडक देने वाले ये बैनर्स हैं। दूसरा जो शामियाने बनाए गए, मेन स्टेज बनाया गया है, एयर कंडीशन वीआईपी बॉक्स है अंदर, सोफ़ा की अरेंजमेंट्स देखिए, एवरीथिंग वर्ल्ड क्लास। ड्रिंक्स ट्रॉली आप देखिए, इनामों की राशि देखिए, दर्शकों के लिए लकी ड्रॉ, और वो भी आपके स्टैंड में आकर आपको लकी ड्रॉ का कूपन दिया जा रहा है। और क्या चाहिए? लाइफ इज कूल। मतलब वो मुन्ना भाई MBBS का डायरेक्टर है, जूस पियानो मज्जानी लाइफ, बिल्कुल वैसा आपको यहाँ फीलिंग आएगा जब आप रतन बुआ मेमोरियल ट्रॉफी में आते हैं। मज्जानी लाईफ, खरं तर क्रिकेटपटूंची मज्जानी लाईफ आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे संघ खेळतात 48 संघ, त्यांना फक्त ₹1 ही नोंदणी शुल्क आहे आणि तुम्हाला 5,55,000 रुपये जिंकण्याची संधी आहे आणि मालिकावीच्या स्वरूपात 4 चाकी. नहीं, डेफिनेटली कोई पॉन्जी स्कीम में पैसा इन्वेस्ट करने की जगह क्रिकेट खेलिए भाइयों। यहाँ पर आपको इज्जत की रोटी मिलती है, आप पैसे कमाते हैं, नाम कमाते हैं और करियर में आगे बढ़ते हैं। बहुत ज़बरदस्त था। अभी भी देखिए काफ़ी समय लिया जा रहा है थर्ड अंपायर द्वारा। इट्स अ क्लोज कॉल। इट्स अ नो बॉल और इसकी पुष्टि हो जाएगी। देखिए जिस तरह से बॉलर के पैर को लैंड किया है और उसको कैमरे ने पकड़ा है, वेरी डिफिकल्ट, बट दैट्स व्हाई दे आर कैमरामैन ऑफ 70-70। तो यहाँ पर अब खेल की शुरुआत। (33 for 3) कृष्णा पवार और करण धुळे। मी जो उल्लेख केला होता की करण धुळे त्याच आशेत असेल की बॉलर ओव्हरस्टेप व्हावा आणि मला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळावी आणि ती संधी आता करणला मिळालेली आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. रोहित आचार्य बॉलिंग ट्रॅकवर. इस बार फ्री हिट की बॉल, स्ट्रेट ड्राइव। करण धुले के नाम पर भी टेनिस क्रिकेट में कई रिकॉर्ड रहे हैं। बदलापुर और अतराफ में बहुत अच्छा क्रिकेट उनका रहा है। आरफ शेख कहिए या फिर करण धुले कहिए, ये खिलाड़ियों ने बदलापुर का नाम पूरी दुनिया में रोशन किया। 35 for 3 कृष्णा पवार अब स्ट्राइक पर हैं। अभी भी मैं समझता हूँ स्ट्रोक सिलेक्शन, आंख बंद करके हर बॉल को मारने की जरूरत नहीं है। हर ओवर में दो या तीन बॉल आप अटेम्प्ट करें, हो सकता है एक आध लग जाए। अच्छी गेंद थी। रोहित एक युवा खिलाड़ी है, अपनी गलतियों से सीख रहे हैं और यहाँ पर अब तीसरे अंपायर की मदद। वाइड बॉल के लिए बैटिंग टीम ने रिव्यू मांगा है। सागर मोरे रोहित आचार्य के लिए ओवर आसान नहीं है, मिली जुली घटनाओं का क्रम। ती रिदम तुटते जेव्हा रेफरल्स येतात, गोलंदाज वेगवेगळ्या विचारात येतो. या अगोदरच फ्री हिटवर त्या फलंदाजाला संधी मिळाली, नो बॉल आहे, अजून फ्री हिट कंटिन्यू आहे. पवार कडून अपेक्षा आहे हरीश सर, कृष्णा पवार, कारण आज जी पवारची पॉवर पाहायला मिळायला हवी होती
ती मिळत नाहीये. देखिए, सबसे पहले तो उनको बैटिंग के मौके कम मिले, लेकिन जब आपसे तवक्को बढ़ जाती है तो फिर आपको परफॉर्म करना पड़ता है। और कृष्णा पवार एक ऐसे खिलाड़ी रहे, अंडररेटेड प्लेयर। आज देखिए, कई खिलाड़ी ऐसे हैं इंडिया क्रिकेट में जिनको उनकी टीम के मैनेजर और कैप्टन 8वें और 9वें नंबर पर भेजते हैं। अशरफ खान जब से 3 और 4 नंबर पर आने लगा, अशरफ खान इनाम जीतने लगा। सो बंटी पटेल 7 और 8 नंबर का बैटर नहीं है। बंटी पटेल विल हैव टू कम एट 3rd 4th पोजीशन। तो बैटिंग ऑर्डर के साथ जब इंसाफ होगा, कृष्णा पवार इज अ वंडरफुल क्रिकेटर प्रोवाइडेड ही इज प्रमोटेड अप दी ऑर्डर। और ये वो मैच है जहां पे उनको ऊपर भेजा गया है। खुलासा आपण त्या गोष्टीचा केलेलाच आहे की प्रत्येकाचा क्रम ठरलेला आहे. तर यस एक्झॅक्टली आपण तो उल्लेख केला की प्रत्येकाचा क्रम ठरलेला आहे आणि त्या क्रमाने त्याला पाठवायला हवं. पण जसं आपण केला की कंडिशन अप्लाय, एकाच संघामध्ये 4-5 स्ट्रायकर्स असतील, एकाच संघामध्ये 4-5 वन डाऊन प्लेयर असतील, अशा वेळेला थोडंसं कठीण होऊन बनते. कॉमन सेंस है, एक टीम में 7 ओपनर कैसे खेल सकते हैं? यू कैन नॉट प्ले क्रिकेट विथ 7 ओपनर्स, इट्स अ क्राइम। तो मेरे ख्याल से मैनेजमेंट को ये सोचना पड़ेगा, और जो टीमें इस तरह के स्ट्रैटेजी और प्लानिंग करेगी वो टीमें आगे बढ़ेंगी। जो ट्रेडिशनल वही फॉर्मेट लेके वही कॉम्बिनेशन लेके चलेगी, उसके लिए आगे बढ़ना मुश्किल है। क्रिकेट बदल गया है, अब नाम पर क्रिकेट नहीं चलता, अब काम पर क्रिकेट चलता है। एक्झॅक्टली, मैदानात जो खेळेल तोच चमकेल. म्हणजे 10 ऑलराऊंडर्स, 10 बॅटर्स, जो 10 बॉलर्स घेऊन तुम्हाला जिंकता येत नाही. ती बॉन्डिंग, ते प्रपोर्शन व्यवस्थित ठरलं पाहिजे. जे जसं जेवणामध्ये ते प्रपोर्शन योग्य पाहिजे, मसाल्यांचं प्रमाण, मिठाचं प्रमाण जसं पाहिजे तसंच संघामध्ये सुद्धा ते प्रमाण योग्य ठरलं पाहिजे. म्हणजे फुटबॉलमध्ये जसं आपण 4-4-3, 3-3-4-1 असं कॉम्बिनेशन ठेवतो, क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा बॅटर्स किती घ्यायचे आहेत, ऑलराऊंडर किती घ्यायचे आहेत, बॉलर्स किती घ्यायचे आहेत, हे प्रमाण ठरलं पाहिजे. Yes, 5-4-2 it should be a good combination. 5 batters, 4 bowlers, 2 all-rounders who can be bowling all-rounders or who can be batting all-rounders. That's a traditional way of looking at it. लेकिन फिर उसमें लेफ्टी कितने, राइटी कितने, मैदान क्या है, कहाँ पे मैदान छोटा है, कहाँ पे मैदान बड़ा है, बंद ग्राउंड है, खुला ग्राउंड है, हवा है, नहीं है, ये सारे फैक्टर्स देखने पड़ते हैं. आपण का थांबलो, ही चर्चा मी काय करतोय तर बॉल वाईट बॉल आहे की नाही त्याची चर्चा चालू आहे. 70 स्पोर्ट्सवर आपण शहानिशा करतोय. जय पवार सर त्या ठिकाणी स्क्रीनच्या मागे आहेत, वेगवेगळ्या अँगल्सने चेक करतायत, क्लोज आहे, त्याचमुळे आपण इतका वेळ घेतोय. कोणासोबत अन्याय होऊ नये तीच भूमिका महत्त्वाची आहे. आपण स्पर्धा खेळतोय, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मागच्या 21 वर्षांपासून, 21 पर्वांपासून जी शिस्त आणि अचूकता दिलेली आहे त्याचमुळे आपण नक्कीच तो वेळ घेतोय. यस, मैच होने के बाद जो हैंडशेक है वो करना ज़रूरी है. अगर आपने नहीं किया तो उसके लिए भी पेनल्टी है. मतलब आप अंदाज़ा लगाइए कि यह सज्जनों का खेल है और सज्जनों की तरह ही खेला जाना चाहिए. फैसला रुका हुआ है और इस तरह अगर हम चलते रहे तो रजनीकांत की जो लेट नाइट फिल्म्स होती है जो देरी से खत्म होती है, अंपायर स्वयं सागर मोरे भी हंस रहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं की सकाळची काकड आरती. यस, व्हाई नॉट. नाही, जोक सपाट, पण अचूकता तर महत्त्वाची आहे आणि न्याय हा झालाच पाहिजे आणि त्याचमुळे त्या गोष्टीसाठी आपण थांबलेलो आहोत. खरं तर कॅमेरा अँगल्सचं देखील मी कौतुक करेन. 15हून जास्त कॅमेरेज यूज केले जातात आणि 70 स्पोर्ट्सला पूर्ण देशातल्या विविध स्पर्धांचा अनुभव आहे आणि त्याचमुळे द्यायचं तर चांगलंच द्यायचं, चांगल्या अँगलने प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं, तीच भूमिका त्यांनी घेतली. नहीं, और कानून क्या बोलता है, 100 गुनहगार भले छूट जाए, एक बेगुनहगार व्यक्ति को सजा नहीं होनी चाहिए. सो आई थिंक दैट्स द राइट वे ऑफ लुकिंग एट इट. थर्ड अंपायर अपने आप को सुनिश्चित करना चाहते हैं क्योंकि ये टूर्नामेंट का मैग्नीट्यूड बहुत बड़ा है. समय इतना लग रहा है कि अब मंगेश वैदी जमीन पर बैठकर अपनी टांगों को आराम दे रहे हैं.
राहुल जोगड़िया बैठने के मूड में नहीं है, अब चेंबूर जाकर ही बैठूंगा। शशिकांत कदम थोड़ा खड़े हैं क्योंकि थाना यहां से करीब है। और ऐसे में एक नया बल्ला, क्या नया बल्ला आने से बल्ला टलेगी? वेट एंड वॉच। आता इतका वेळ घेतलाच जातो तर मी बॅट सुद्धा चेंज करते, असंच कुठेतरी करण डोळे सांगतो आणि करण डोळेने बॅट चेंज केलेली आहे. आणि आता पाहूया, अजूनही आपण निर्णयाची वाट पाहतोय. हंस ऑडिओ आमचे डिस्क जॉकी त्यांनी देखील खूप चांगली मेहनत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांनी केलेलं आहे. त्यांचे टेक्निशियन देखील तितकं चांगलं काम सातत्यानं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये करतायत. पण तुम्ही जसा उल्लेख केला की बेस्ट परफॉर्मन्स ज्यांच्याकडे आहे त्यांनाच या स्पर्धेत निवडलं जातं. यस, बिकॉज एक बहुत बड़े लेवल का टूर्नामेंट है, हर चीज़ें प्रोफेशनल है, चाहे डीजे हो, डांस ग्रुप हो, अंपायर्स, कमेंटेटर्स, स्कोरर्स, इसके अलावा जो और भी फंक्शंस है अलग अलग, इवेंट मैनेजमेंट कंपनी कहिए, मतलब एवरीथिंग इज सो प्रोफेशनल कि आपको अपना बेस्ट देना है. टूर्नामेंट की ओवरऑल पैकेजिंग अगर आप देखें इज ऑफ अ वर्ल्ड क्लास लेवल. मतलब मनीष, अगर 18 तारीख से लेके 2 तारीख तक मैं हर स्टैंड में जाकर बैठूंगा तो सारे स्टैंड घूम भी लूँगा, मुझे स्टेज के करीब भी बैठने का मौका मिलेगा, वो जो ड्रिंक स्टॉल है उसके साथ फोटो खिंचाने का मौका मिलेगा. देयर इज लॉट टू लर्न. कूलर, सायकल आणि बाईक जिंकण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल जर तुम्ही प्रेक्षक स्टँडमध्ये बसतायत, कुपन्स घेत आहेत. आणि शेवटच्या दिवशी 2 तारखेला समालोचक, अंपायर्स, टेक्निकल टीम, स्कोरर यांना सुद्धा कुपन्स मिळतील, त्यांना सुद्धा बाईक जिंकण्याची संधी आहे. So finally it's a fair delivery. कभी कभी समय लग जाता है मनीष. चला मॅच ऑन करूया आपण. फेअर बॉल असंच कुठेतरी पंचांनी निर्देशित केलेले आहेत. का वेळ घेतल्यानंतर वेगवेगळ्या अँगल्सने त्या घटनेला पाहिल्यानंतर आणि आपण स्कोरशीटकडे वळूया. आणि स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा रोहित आचार्य ओवर द विकेट. इस बार ऑन द राइज खेल दिया कृष्णा पवार ने, जो आपने एक्सपेक्टेशन की बात की थी. और क्या सिक्सर लगा दिया, पब्लिक ने कैच लिया है. और ये माय हेवन योर पर्सनल पैराडाइज 6. अचानकपणे वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. रोहित आचार्याचा हा ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल वाईड हाफ व्हॉलीवर खूप चांगलं एक्झिक्युशन फलंदाजाचं पाहायला मिळते. आणि स्वीपर कव्हर क्लिअर करताना हा षटकार त्यांनी घेतलेला आहे. आणि त्या पॉवर रोहित पवारची कृष्णा पवारची पाहायला मिळालेली आहे. आणि काय एलिव्हेशन, काय फोर्स, काय टेक्निक, काय फॉलो थ्रू, सर्व काय ओके मध्ये पाहायला मिळालंय. सुपर बैटिंग बाय पवार. इस बार पॉइंट के बाजू से निकाल दिया, शानदार चौका. ये है मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. किती वेळ पॉज घेतला आणि त्या पॉज नंतर अचानकपणे धावांचा वेग वाढला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल स्लाइस केलं, क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करत बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा क्लिअर करतोय. आणि आता मागच्या 2 चेंडूंचा आढावा घेतला तर 10 धावांची शॉपिंग फलंदाज पवार करतोय, कृष्णा पवार. जी हाँ, और मैच थोड़ा ठंडा हो गया बॉलिंग साइड की ओर से, और अब इसको गर्म करने के लिए फिर से मेहनत करनी होगी रोहित आचार्य को. 45 for 3. और अब उठा दिया इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क. आलीशान सिक्सर. ये लगा माय हेवन योर पर्सनल पैराडाइज सिक्सर. आली रे आली, आता माझी बारी आली. आणि आता तेच दाखवताना मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं मागच्या 3 चेंडूवर कृष्णा चमकलेला आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक खेळला, मिड विकेट क्लिअर केलंय आणि हा येतोय षटकार. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स कृष्णा पवारचा पाहायला मिळतो. धावसंख्येचा वेग वाढलाय, धावसंख्या जाते ती म्हणजेच
51 रन्स ऑन बोर्ड. सुपर बैटिंग. तुम सोच रहे थे मैं पीछे हट रहा हूं, तुम सोच रहे थे मैं पीछे हट रहा हूं, याद रखो मैं तुम्हारी तरफ ही आ रहा हूं. और 4 ओव्हर का खेल समाप्त 51 पे 3. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न चुकलेला आहे. बघा या फटक्यांवर तुम्हाला प्रशंसा सुद्धा मिळते आणि तुमच्यावर टीका सुद्धा केली जाते. रिस्क स्ट्रोक आहे आणि त्याच कुठेतरी प्रमाण पाहायला मिळालं. थोडा दूर होता बॉल शरीरापासून आणि त्यामुळे तो स्ट्रोक कन्वर्ट करू शकले नाही कृष्णा. पण त्यांचा एक चांगल्या स्ट्राईक रेटचा खेळ पाहायला मिळतोय. 5 चेंडूंमध्ये त्यांनी 16 धावांचं योगदान दिले. करण 2 वर थांबलेला आहे. धावसंख्या 50च्या पलीकडे म्हणजेच 51 झालेली आहे विक्रांतकडे प्रतिष्ठान या संघाची. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढच्या 2 षटकांवर आदिराज एकवीरा वडगर की एका बाजूला केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठान. अब सुमित आउटी को गेंद दी गई है. सुमित आउटी ने पिछले मैच में बहुत अच्छी गेंदबाजी की थी. पिछले मैच में हमने नयन भगत को बॉलिंग करते हुए देखा था. सो हु विल बॉल द लास्ट ओवर, ये एक सवालिया निशान है. लेकिन इस वक्त सुमित आउटी को यहाँ पर अनुशासन भरी गेंदबाजी करनी है, क्योंकि जैसे ये स्कोर 70-75 टच हो गया फिर चेस होना थोड़ा मुश्किल होगा. उस्मान पटेल ने अच्छी शुरुआत करके दी, उसमें रंग भरता हुआ कृष्णा पवार. करण धुले स्ट्राइक पर है. सुमित आउटे. बारिश में इनका क्रिकेट बहुत अच्छा रहा था, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट है, थोड़ा डिफरेंट बॉलिंग एक्शन है उनका. एक ऐसा मुनफरीद गेंदबाज जसप्रीत बुमराह की थोड़ी झलक भी दिखती है. फुल टॉस बॉल दी और एक्स्ट्रा कवर बाउंड्री की और खेलता हुआ एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, और यहां पर गेंद को रोकने में सफल रहे और रन. अच्छा स्टॉप था, जो एडवांटेज था स्टॉप का वो खो दिया. एक चूक लक्षात ठेवली जाईल, कारण हा डू ऑर डायचा सामना आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ध्यानात ठेवली जाईल. पहिल्या डावाचे पडसाद हे दुसऱ्या डावावर उमटतील. त्यामुळे आता चांगलंच द्यावं लागेल जर दुसऱ्या डावामध्ये दडपण कमी घ्यायचं असेल तर. पहिल्या चेंडूवर 3 मिळाल्यात. धावसंख्या 54. बहुत जबरदस्त बल्लेबाजी कृष्णा पवार की. देर रात में कृष्णा पवार अपनी बल्लेबाजी का जलवा यहां पर दिखाते हुए. करण धुले भी अब खेल रहे 6 बॉल में 5 पर. पवार का सामना होगा सुमित आउटे इनके सामने. और ये हुक कर दिया और 6 को बुक कर दिया. माई हेवन योर पर्सनल पैराडाइज 6. अफलातून टाइमिंग. अजय जडेजा प्रेक्षक स्टँडच्या पलीकडे हा षटकार कृष्णाने खेचला. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले. त्यानंतर बॉलला हुक करताना धावांची भूक पूर्ण करतोय. जो पॉज मिळाला होता त्या पॉज नंतर अचानकपणे आता धुवाधार खेळ कृष्णा पवारचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अनस्टॉपेबल बॅटिंग सुमित औटीच्या विरोधात हा षटकार. अगर इस तरह के शॉट कृष्णा पवार इंग्लैंड में खेल रहे होते तो गोरे लोग उसके ऐसे हर स्ट्रोक पर शैंपेन की बोतलें खोल रहे होते. क्या बैटिंग कर रहा है कृष्णा पवार. 60 पे 3. 5वां ओवर. बल्ले के मुंह को खोला बड़ी नजाकत के साथ. वहां पर बैकअप है, लेकिन 2 रन. ये अच्छे बल्लेबाज की निशानी है. सिंगल्स, डबल्स, बाउंड्री, सिक्सर्स, ट्रिपल्स, हर प्रकार के रन बनाते जाएं. हाऊ टू इन्व्हेस्ट अ स्ट्रोक खरं तर कृष्णाकडून पाहायला मिळते. खूप काही शिकायला मिळते. जैसे म्यूचुअल फंड में सिस्टमैटिक इन्वेस्टमेंट प्लान होता है, कृष्णा पवार के पास रन इन्वेस्टमेंट प्लान है RIP, और अच्छा रिटर्न ले रहे हैं. 62 पे 3. इस बार अब दिस इज शॉट ऑफ द नाइट. आज की रात का सबसे बेहतरीन शॉट. माई हेवन योर पर्सनल पैराडाइज 6. वाह, आता मालामाल झालेला आहे. खरं तर केपीसी विक्रांतकडे प्रतिष्ठान आणि तो मालामाल करण्यासाठी एक फलंदाज ती भूमिका घेतोय. सुरुवात तर खरं तर उस्मान पटेलने केली या डावाची, पण आता शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम करण्यासाठी तत्परतेने
जोर देतोय तो म्हणजेच कृष्णा पवार. पुन्हा एकदा हुक करताना या 6 धावा त्यांनी आपल्या संघासाठी गोळा केलेल्या आहेत. 7 धावांची होते धाव संख्या पोहोचते ती म्हणजेच एक रन और 69 और एक रन, स्कोर हो गया 70 फॉर 3. क्या बल्लेबाजी कर रहा है कृष्णा पवार, और उनके चेहरे पर देखिए कोई इमोशंस नहीं है. सबसे बड़ी बात है, ये मेरा रोज का काम है, उसके लिए मुझे खुश होने की जरूरत नहीं है, ना मायूस होने की जरूरत है. इमोशनलेस फेस. 70 फॉर 3, 5th ओव्हर. आणि हरिसर काम अजून संपलंय कुठे, तर ते भाव तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. अजून काम बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे डावातला. धावसंख्या 70 आहे आणि त्याहून पलीकडे विचार चालू आहे कृष्णाच्या मनामध्ये. पण सुमित आवटे पाहूया शेवटच्या बॉलवर कमाल करून दाखवेल का. एक और बढ़िया शॉट. अब ये तो हुकूमत कायम कर दी है और अंपायर के इशारे का इंतजार रहेगा. जी हां, मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. हरिसर त्या झोन मध्ये 3 स्ट्रोक्स आलेत, पण फील्ड सेटअप का चेंज केला नाही, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक का ठेवला नाही, हाच देखील प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत. प्रेक्षकों के मन में तो सवाल ये भी है कि विनोद दादा, अगर इस तरह कृष्णा वहां खेलते रहे तो वहां पर कृष्णा पवार स्टैंड बनना चाहिए. नक्कीच तो बनवण्यासाठी तो खेळ तर देतोय, 100% देतोय आणि बघता बघता अर्धशतकाच्या जवळ सुद्धा तो पोहोचतोय. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 74 धावा, 74 रन्स ऑन बोर्ड. इतने बढ़िया हुक शॉट एसएस शिरसाट चैंपियंस ट्रॉफी में वसीक शेख ने जिस तरह हुक खेले थे, उसके बाद आज मैं देख रहा हूं इस तरह के हुक शॉट्स, हुकूमत कायम करने वाले हुक शॉट्स. 5 ओवर 74 रन, 3 विकेट. नया ओवर करेंगे नयन भगत. कृष्णा पवार 10 बॉल 36. फायर एंड आइस ट्रीटमेंट. कृष्णा फायर, करण दुले आइस. 74 पे 3. यहां पर खेला ऑन साइड पर, 1 रन मिलेगा. 75 पर 3. अच्छी बात है, एक स्ट्राइक कृष्णा के पास आई है. हुक शॉट लगाने के लिए आपको फ्रंट फुट क्लियर करना पड़ता है, हैंड आई कोऑर्डिनेशन, कई पहलू हैं. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे तुमची आयसाईट व्यवस्थित पाहिजे, बॉडी वेट ट्रान्सफर अँड हँड आय कॉर्डिनेशन तुमचं परिपक्व पाहिजे आणि ते जुळवलं. आणि झेरॉक्स कॉपी पाहायला मिळाली स्ट्रोकची. 3 स्ट्रोक आपण मागच्या षटकामध्ये कृष्णाचे पाहिले. सुपर. एक कृष्णा को लोग बांसुरी की वजह से याद रखते हैं और ये कृष्णा को उसकी बल्लेबाजी की वजह से. 75 पर 3. स्क्वायर ड्राइव और सिंगल. अब देखिए ये क्या चल रहा है, इसको मुंबई या जबान में कहते हैं हुल देना. कृष्णाला स्ट्राईक पासून लांब ठेवायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. त्यासाठी तुम्हाला ही घटना पाहायला मिळाली आणि मंगेश तर हुशारच आहेत, त्यात कुठलाच दुमत नाहीये. त्यांनी थोडा वेळ घेतला, स्ट्राईक पासून लांब ठेवला कृष्णाला. चांसलेस, एफर्टलेस बैटिंग. मतलब ऐसी बैटिंग देखने के लिए देर रात जो पब्लिक बैठी है ना, पैसा वसूल. 76 पे 3. 37 पर कृष्णा. धीमी गेंदी, दूल्हे वहां पर चलकर रन पूरा कर लेते तो भी चलता. 77 फॉर 3. हाय स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातली. 77 बनले आहेत. 3 फलंदाज जरी बाद झालेत. सुरुवातच भन्नाट उस्मानने दिली होती, मधल्या काळामध्ये थोडासा खेळ गडबडला होता विक्रम कणे प्रतिष्ठानचा, पण त्यानंतर 5व्या षटकामध्ये धुवाधार खेळ कृष्णाचा पाहायला मिळाला आणि एक चांगल्या स्ट्राईक रेटने 11 चेंडू 37 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नयन भगत इस बार उठा दिया है और कोई गलती नहीं होगी. प्रीतेश जोशी ने कैच को अंजाम दिया, नहीं रोहित आचार्य, और आउट हो गए कृष्णा पवार. लेकिन क्या पारी खेली है आज कृष्णा पवार ने. मतलब कबीर जिंदा रख, जमीर जिंदा रख. कबीर जिंदा रख, जमीर जिंदा रख. सुल्तान भी बन जाए तो तेरे अंदर का फकीर जिंदा रख. जो बैटिंग आज की है, बेखौफ, बेबाक, बिंदास बल्लेबाजी, और वो जो 3 हुक शॉट थे वो आज के दिन का हाईलाइट था.
अजून एक नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचतोय. बाईक सम्राट कल्याण डोंबिवलीचा ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. शेवटच्या षटकावर येतोय. 2 चेंडू बाकी आहेत तेव्हा येतोय. पण काही खेळाडूंची एक ओळख आहे की त्यांना 1-2 चेंडू जरी मिळाले त्यांचं काम ते चोख बजावतात. योगीराज बिल्डर्स एंड डेवलपर्स क्राफ्टिंग एक्सेलेंस विकेट. जी हाँ, कभी कभी 2 बॉल खेलने मिलना, 3 बॉल खेलने मिलना, ये रियलिटी शो की तरह है. आपको 90 सेकंड दिया गया, उसमें आपको परफॉर्म करना है. और इस वक्त जो स्थिति है ऋतिक के लिए वो रियलिटी शो वाली सिचुएशन है. 77 for 4. कैन दे टच 80? 80 बनने पे एक साइकोलॉजिकल दिमाग में एडवांटेज आ जाता है कि हमने 80 बनाए. इस बार तगड़ा शॉट है और उस ऑफ ड्राइव पर 1 रन पूरा किया. दूसरे की दौड़, तेज कदम भागते हुए बल्ले को ग्राउंड कर दिया. उम्दा रनिंग बिटवीन द विकेट. करणला माहिती आहे की या क्षणाला जर मी थोडासा खर्चिक राहिलो म्हणजे जास्त बॉल घेऊन माझ्या वतीने धावा कमी मिळतात संघाला तर ऋतिकला ती संधी मिळायला हवी. जो फ्रेश बॅटर ज्याच्याकडे ऊर्जेचा संचार आहे त्याचमुळे त्या 2 धावा पूर्ण करून ऋतिकला स्ट्राईकवर आणले आणि 19 धावा 4 गडी बाद. So finally they are touching 80. What a shot! Udan Khatola, my heaven, your personal paradise 6. प्रेक्षक स्टँड मधून आवाज आला, ऋतिक मार, आणि ऋतिकने मारलाय. मिड विकेट क्लिअर करणारा षटकार आणि या 7 धावांच्या मधून धावसंख्या पोहोचते 85, जिंकण्यासाठी 86चं लक्ष्य. ऋतिक की वो बैटिंग को देखकर मुझे ऋतिक रोशन का गाना याद आ गया. मैं ऐसा क्यों हूँ, मैं वैसा क्यों हूँ, और मैं जैसा भी हूँ मैं वैसा हूँ. तो ओवर समाप्त होते हुए 6, दूसरी पारी की शुरुआत होगी. एक नया रिकॉर्ड करना होगा मैच जीतने के लिए. अधिराज एकवीरा वडगर टीम को. आइए दूसरी पारी में सुनेंगे आईपीएल की वेलवेटी आवाज़ कुणाल दाते और वॉइस ऑफ पालघर प्रमोद शेड़गे. थँक्यू व्हेरी मच व्हॉइस ऑफ इंडिया. हरीश पांड्या सरांचा आवाज आपण ऐकतायत. त्याचप्रमाणे मनीषजी पाटील आपला मनपूर्वक धन्यवाद. आमच्या समवेत IPL समालोचक कुणाल दाते सरांचा सुद्धा वेलकम करूया. 36 बॉल आणि 86 रनचं टार्गेट सेट केले गेले. आपण पाहतायत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025चा शानदार सोहळा. डे अँड नाईटचा एकंदरीत हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हाला सर्वांना आवडणारी लोकप्रिय स्पर्धा आणि या स्पर्धेचं नाव आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. काही स्पर्धा उंचीवर घेऊन गेलेत आमचे लाडके प्रेक्षक राजे. शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेले आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग केली अप्रतिम आपण पाहू शकलात. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा आल्या आणि त्यानंतर जो रिदम पकडला अप्रतिम आपण पाहू शकताय. दिनू कांबळे 1 वर बाद झाला. उस्मान पटेलने चांगली बॅटिंग केली. 7 बॉलमध्ये 20 रन त्याच्या बॅटमधून आणि त्यानंतर कृष्णा पवारने जी बॅटिंग केली ना झंझावती बॅटिंग पाहायला मिळाली. उद्याचा हा लॉर्ड शहरी संघ लीग सामने दिवस रात्र. शांतिरत्न 11 टीम नक्ष 11 या टीम बरोबर उद्या दुपारी 2 वाजता खेळेल. ताई पॅकर्स टीम असेल दीपक दादा प्रतिष्ठान या टीम बरोबर 11वा दिवस उद्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. शांतिरत्न 11 टीम मध्ये अविनाश राणा जे कॅप्टन आहेत. करण अंबाला, जगत सरकार, संजू कनोजिया, संस्कार ध्याने, गुलू गाजियाबादी, त्यानंतर कपिल कुमार, शिवम सिंग, राहुल सोलंकी, विजय गडवाली, कृष्णा सातपुतेला आपण पाहणार आहोत. नक्ष 11चा हा स्क्वॉड आपण पाहतायत. महेश ठाकरे, विवेक शेलार, भावेश पवार, पवन केने, किरण पाटील, बिलाल शेख, जयेश पाटील, श्याम चौधरी, आर्यम भोईर, सूरज केने, कौशल पाटील, हेमंत हरड, महेंद्र मागे आणि प्रितेश पाटील हे आपण पाहतायत. दीपक दादा प्रतिष्ठान उद्याच्या दिवसामध्ये सुनील चावरे कॅप्टन आहेत. अमित पाटील, योगेश पवार, सुनील खराडे, आकाश झा, किशन देवेंद्र, आकाश तारेकर, ऋतांशु पाटील, रवि बुंबक, नाजिम गुल्ली, जगदीश यादव, रोहित यादव, अयूब खान, सोनू खान, अमजद शेख, आदिल शरीफ
यांना आपण पाहतायत. त्यानंतर ताई पॅकर्स आपण पाहणार आहोत. पालघरचा अनमान शान, अनिकेत राऊत कॅप्टन, ओंकार देसाई, करण मोरे, प्रीतम बारी, जिमी दरबार, रोहित नार्वेकर, विनायक भोईर, सौरभ बिराजदार, पंकज पाटील, प्रज्योत अंबेरे, आशू खान, निजाम मलिंगा, परेश आरेकर, नेहिल किने अँड वीरू बाबरे. अशा पद्धतीने आपण पाहतायत उद्याचे 4 टीमचे हे तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण, लाईव्ह टेलिकास्ट अतिशय सुंदर दर्जेदार आपण पाहतायत. धमाकेवर धमाके आपण सातत्याने पाहिले आणि त्यानंतर आपण पाहतायत ही स्पर्धा आहे अगदी उंचीला घेऊन गेलेत. आमचे आयोजक ज्या पद्धतीने मेहनत घेत आहेत, घर कमी आणि मैदान जास्त, अक्षरशः डोळ्याला झोप नाही. परंतु आम्ही आमची या वेळेला जी परंपरा आहे 21 वर्ष आणि 21व्या वर्षामध्ये ही पदार्पण करणारी स्पर्धा पाहायला मिळते. भारतातील टेनिस बॉल क्रिकेटची लोकप्रिय स्पर्धा म्हणून पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेची हे सातत्याने दर्शवून दिले गेले. जबरदस्त आयोजन, नियोजन, ऑल इज वेल. प्रत्येक आयोजकांचं वेगवेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपण पाहू शकता की पारदर्शकता आल्यानंतर जे सातत्याने खेळाडूंना जे हवं ते पॉवरफुल क्रिकेट पाहायला मिळतं. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते मात्र या स्पर्धेने जरूर सातत्याने दाखवून दिले गेले. त्या व्यासपीठावर अनंत पाटील साहेब हे सुद्धा आपण पाहत आहेत, मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून खेळपट्टीचं ज्या पद्धतीने पिच क्युरेटर म्हणून सातत्याने आपण पाहत आहेत. संदीप पुडाडे असतील, त्याप्रमाणे आकाश भुईर असतील आणि संपूर्ण कल्याण डोंबिवली क्रिकेट पुढे जावं हाच ध्यास आपल्याला पाहायला मिळतो. आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आपण पाहत आहेत चांगलं क्रिकेट पुढे जावं आणि कल्याण डोंबिवलीचे मात्र अनमोल रत्न पुढे यावे हाच ध्यास आपल्याला पाहायला मिळतोय. सॅल्यूट असेल, मानाचा मुजरा आहे या स्पर्धेला. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड क्रिकेट कुणाला ते सर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया या आपण त्यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. धन्यवाद धन्यवाद. 86 दावा करायचे, 86च्या लक्ष्याचा पाठलाग, मोठं लक्ष्य आजच्या दिवसामधलं आणि या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर पॉवर प्ले फोडावा लागेल. प्रज्ञाताई गोरेकर आणि विकी गोरेकर आडणेकर इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि सध्या आपण पाहतोय त्याच आडण्याचा आवाज प्रभू शेडगे या स्पर्धेमध्ये आज तो आवाज तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळाला. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजची रात्र आणि आजच्या रात्रीमध्ये हा खूपच महत्त्वाचा सामना आहे, डू ऑर डाय मॅच. इथून जो संघ पराभूत होईल परतीचा प्रवास सुरू होईल आणि बाहेरचं तिकीट मिळेल त्या टीमला. परंतु जो संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि पुढच्या फेरीमध्ये आदित्य 11च्या विरुद्ध खेळण्याची संधी आहे. तो शेवटचा सामना असेल आजच्या रात्रीतला. त्याच्यामुळे इथून पुढे आपण पाहतोय की ऑलमोस्ट 2.5 इनिंगचा खेळ सुरू आहे. पुढे 2 इनिंग आणि ही अर्धी इनिंग. त्याच्यामुळे आता लगेच सामना सुरू करायचा आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे मॅच सुरू करा. धावा करायच्या त्या मॅचमध्ये 86. मंगेश वैती यांना आपण फ्रेममध्ये पाहत आहेत. एक सेन्सिबल बॅटर म्हणून ज्याची ओळख सातत्याने आपण पाहू शकाल. मयूर गोलंदाजी मार्कवर, मयूर वाघमारे मंगेश वैती समोर. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय अधिराज एकविरा 11 वडगर, एका साईडला KPC विक्रांत केनी प्रतिष्ठान. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ बलाढ्य, तेवढ्याच लढाऊ वृत्तीचे. जिद्द, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश सर्व काही दाखवावं लागेल. सरळ बॅटचा वापर केला, हेलिकॉप्टर शॉट, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. मंगेश वैतीच्या बॅटमधून माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाइज, षटकार. अशी सुरुवात पाहिजे, असाच खेळ करावा लागणार आहे या मॅचमध्ये. मागच्या सामन्यामध्ये ती संत सुरुवात होती, परंतु आता सांगितलंय मंगेशने देखील थोडासा सेमी हेलिकॉप्टरचा अंदाज खोदून काढला. शांत बसायला मी काही संत नाहीये आणि या ओव्हरमध्येच तो धडाक्यात फटका सजवत असताना पहिल्याच बॉलवर उत्तुंग षटकार मारलाय मयूर वाघमारेच्या विरुद्ध. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये सातत्याचं दुसरं नाव मंगेश वैतीला आपण पाहतायत,
ज्या अनुषंगाने चांगली बॅटिंग करत असताना पहिल्याच मॅचमध्ये 40च्या वरती धावा केल्या, त्याच कंटिन्यूज आपण पाहत आहेत, कन्सिस्टन्सी दाखवली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु मयूर वाघमारे म्हणतायत मी थांबणार नाहीये, रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही. वॉटर डिलिव्हरी, फलंदाज बाद. मोठी विकेट मंगेश वैती कॅप्टनची विकेट. पहिल्या बॉलवर षटकारला आणि त्याच्यानंतर ते कमबॅक सुरू झालं. मयूर वाघमारे तारे गर्दिशमध्ये त्या खेळाडूचे, मगाशी देखील ती चर्चा झाली होती. पण पाहिलं की रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांनी कार जिंकली. नुकतीच झालेली श्रद्धांजली चषक पिसार्वे येथे ती स्पर्धा संपन्न झाली, तिथे देखील त्याने ती कार जिंकली. अनेक बाईक्स सध्या तो जिंकतोय आणि महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हे पहा, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप मध्ये गेला बॉल हवेत आणि त्यानंतर ही आली आहे विकेट. आउट होतोय यावेळेला मंगेश वैती. चांगला बॉल, षटकार आल्यानंतर कमबॅक करणं जाणतोय. क्रिकेटच्या खेळात म्हणा किंवा आयुष्याच्या मैदानात सातत्याने कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी खूप काही सांगून जातात. आणि खेळाडूंच्या दृष्टिकोनातून आपण पाहत आहे सातत्याने दिवस रात्र अहोरात्र मेहनत घेणारे हे खेळाडू आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्यांची ओळख ही दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. कारण सहजासहजी यश तुम्हाला मिळत नाही, संघर्ष करावा लागतो, संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच म्हटलं जातं की हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका, लढा द्या. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात मयूर वाघमारेने तेच केलंय. षटकार आल्यानंतर आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, टॅलेंट हे दाखवत असताना पाहायला मिळतं. 6वर पहिला धक्का बसला, एक प्राइसलेस विकेट आपण पाहू शकलात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन काटकर, अप्रतिम चांगल्या पद्धतीने चेंडूला फुलर लेंथ बॉल होता, हलकेसे जरूर आपण पाहू शकता स्ट्रोक खेळलं गेलं. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 7-7 ला 1. सुरुवात मिळाली, पहिल्या बॉलवर तो षटकार आला, परंतु त्याच्यानंतर ती विकेट आली आणि तो परत एक वेळा दबाव बनलाय आता बॅटिंग करणाऱ्या साईडवर. या पद्धतीने अधिराज एकविरा वडघर या टीमच्या समोर एक मोठं टार्गेट सेट केलंय. या मॅच मध्ये टीम KPC VK प्रतिष्ठान डोंबिवलीने त्या लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं नाहीये, पण तो आक्रमण करावं लागेल. हा बॉल आपण पाहिला, लेफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं. चांगला निर्णय घेतला त्या ठिकाणी निखिल जाधवने, कोणत्याही प्रकारची छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला नाही. डॉट बॉल. आणि आपण पाहतोय असे बॉल सोडून चालणार नाहीयेत. हिट आउट और गेट आउट अशी परिस्थिती आहे. वाईड यॉर्कर परफेक्ट त्या वाईड लाईनच्या दिशेने हा बॉल चाललाय, हा डॉट बॉल. मयूरचा हा बॉल ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर होता निखिल जाधवचा. डॉट बॉलची सांगता होत असताना काय कमबॅक केलंय मयूर वाघमारेने. गुड बॉलिंग. नक्कीच चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्याच्यानंतर ती विकेट घेतली आणि सातत्याने डॉट बॉल येत आहेत. निखिल मागच्या मॅचमध्ये थोडासा चाचपडला होता, त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार आला होता आणि आता काय रिव्ह्यू घेतलाय. अंपायर काय रिव्ह्यू घेतलाय का व्हाईट बॉलसाठी? ओके, बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉलसाठी. आपण चेक करूया. टेक्नॉलॉजी आहेत, 15 ते 16 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. बातचीत करत असताना सचिन काटकर, निखिल जाधव थोडासा वेळ घेतो, स्ट्रगल करतो आणि त्यानंतर आपण पाहतात एक चांगल्या इनिंगला परावर्तित करताना पाहायला मिळतो. 86 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. अधिराज एकविरा वडगर टीम आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र हा रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर वाईड लाईनच्या परफेक्ट अगदी मधोमध चेंडू पिच होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. काय मयूर वाघमारेने कमबॅक केलंय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग.
अप्रतिम सुरेख पद्धतीने ऑन दी टोस खेळला गेला. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. फिल्डर धावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत अतिशय सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येतील आणि या पहिल्या षटकाचा खेळ देखील आता संपेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. स्कोर बोर्डवर आतापर्यंत 10. एक फलंदाज बाद. मंगेश वेती षटकार मारून आऊट झाला. अधिराज एकविरा वडघर या टीमच्या खात्यामध्ये या 10 धावा आहेत. लक्ष या मॅच मध्ये मोठं आहे. या लक्ष्यामध्ये धावा करायच्या आहेत तुम्हाला 86 86 आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत फक्त 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वर 1 आपण पाहतायत. 86 धावांचा पाठलाग करत असताना आता 5 षटक शेष आहेत आणि तुम्हाला अजून सुद्धा आपण पाहताय 76 रन्स करायचे आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. सुलतान खान याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला गेलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेमध्ये जेवढ्या धावा येतात त्या अपेक्षित धावा यायला हव्यात. सुरुवात चांगली झाल्यानंतर मिडल ऑर्डरचे फलंदाज चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असतात. कोणतंही प्रेशर नसतं, दबाव नसतो आणि त्यामुळे ते एन्जॉय करतात खेळपट्टीवर. परंतु पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर मंगेश वैती मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात गेले. कदाचित तेच माइंडमध्ये विचार करत असतील तर कदाचित थांबलो असतो. धावांचा वेग वाढला असता. रिदममध्ये होते. सुलतानचा हा बॉल चेंज ऑफ पेस. लोवर 1 चेंडू थांबून आला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निखिल जाधव एका साईडला स्ट्राईक एंडकडे आहे. सचिन काटकरला आपण पाहतायत. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 10. चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळतोय. मजबूर केलं. बुंद्यातला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय आणि इथे आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने हा बॉल खेळला गेला. 1 रन मिळाली. 11 वर 1 पार्टनरशिप 5 धावांची आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ पेस होता. थांबून चेंडू जरूर आला होता. षडंपूल करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटचा फिल्डर मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा मिळतील सचिन काटकरच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 या धावसंख्येवर. दुसरं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. जित मोहिते खूप चांगल्या पद्धतीने विकेट किपरची भूमिका निभावत असताना परिपूर्ण अनुभव आहे. नो डाऊट अबाउट इट. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. चांगला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये लॉंग ऑन आहे. पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सुलतानने केली गेले आणि या सिंगल डबलचा एवढा फरक पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमला. त्यांच्यासाठी हे एक अगदी सहज आणि सोपं काम आहे ज्या पद्धतीने सिंगल आणि डबल्स येत आहेत. कारण मोठं टार्गेट आहे. आक्रमण करावं लागणार आहे. त्यावेळेला तो फरक पडेल. यावेळेला फटका हवा येत आहे. फिल्डर येत आहे डीप मध्ये. प्रयत्न सुरू आहे. एक सोपा झेल टिपलाय. विकेट आली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर. आपण ॲक्शन रिप्ले पाहतायत. अगदी उंचीवर जास्तीत जास्त चेंडू निघून गेला होता आणि काय परफेक्ट कॅच यावेळेला पाहायला मिळतोय. करण धुळे पुढे सरसावले गेले होते. परफेक्ट कॅच यावेळेला आपण पाहू शकाल. एक्सलंट फिल्डिंग. अखेरकार सुलतान खानला विकेट मिळाली. निखिल जाधवची फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 86 धावांचा पाठलाग करताना सिंगल डबलला महत्त्व दिलंय. परंतु षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह डगआउटमधून असेल. षटकार चौकारांची आतषबाजी केली तर धावांचं यावेळेला जरूर धावा अचीव करू शकतील. परंतु त्यासाठी गोलंदाज भक्कम आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल जुगाड याला आपण पाहतायत. गेल्या मॅचचा विचार केला तर षटकार मारून मॅच विन केली गेली होती. तोच राहुल एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकावर येत असताना 14 वर 2 धक्के बसले गेले. शेवटचा बॉल आहे. हा बॉल आपण पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप खूप बाहेर जाणारा चेंडू होता. यस वाईट बॉल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेली. 15 ला 2. दिशा चुकली. जास्त बाहेर वेगाने टाकण्याचा प्रयत्न सुलतान खानचा. नियंत्रण नव्हतं आणि त्याचमुळे हा वाईट बॉल येतोय. फुलटॉस बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता आणि फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल.
4 धावन करता मेल चौकार, मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. वा रातबागी हे चांगलं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं डीजे हंश कडून आणि त्याच दरम्यान एक टप्पा घेत हा चौकार आलाय. चांगला फटका होता. फुल टॉस बॉल, बेसबॉल हिट, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा मिळाल्यात. बॅटर निखिल आणि त्याचबरोबर मैदानामध्ये सध्या माफ करा सचिन आणि मैदानामध्ये राहुल जोगाडी आहे. सचिन काटकर महत्वाचा खेळाडू आहे टीमचा. धावा झाल्यात 19 मयूर आलाय परत एक वेळा गोलंदाजीसाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळले गेले. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील. सिंगल डबलला महत्व देत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 21-21ला 2 धावाने सुरुवात या षटकाची. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. दोन फलंदाज बाद 21 रन. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. आयोजक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटी. आणि हळूहळू आता आपण पाहतोय कुठेतरी वाटचाल समाप्तीच्या दिशेने या स्पर्धेची. आणि त्याचमुळे आता इंटरेस्टिंग मॅचेस आहेत. उद्या देखील या स्पर्धेमध्ये वाकड्यांचा संघ खेळताना दिसेल. सागावच्या विरुद्ध चौथ्या मॅच मध्ये पाहायला विसरू नका तो सामना. चांगला बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि उद्या तुम्हाला दिल्ली धमाकाचा संघ शांतीरत्न 11 डोंबिवलीमध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. करण अंबालाला पाहायला विसरू नका उद्या इन ॲक्शन. भिवंडीचे स्टारकास्ट उद्या भावेश पवार इन ॲक्शन असणार आहेत. A1 पवन इन ॲक्शन असणार आहेत. नक्षी 11 भिवंडी या टीम मध्ये त्यांचा खेळ जोरदार होईल हीच अपेक्षा सगळेजण करतायत. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच आपण पाहू शकतायत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025. चांगला बाउन्स यावेळेला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर जी उसी घेणारे आपण पाहू शकतायत. एक मनाला सॅटिस्फाईड मिळाला असेल मयूर वाघमारेला. आणि पहिला सामना उद्या पाहिला तो विसरू नका. शांतीरत्न 11 डोंबिवली आणि नक्षी 11 या दोन टीमच्या दरम्यान तो सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण अंबाला इन ॲक्शन असणार आहे. कॅप्टन शांतीरत्न डोंबिवलीचा आणि तोच कॅप्टन तुम्हाला रेस्ट ऑफ इंडियामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. अविनाश राणा हा नेतृत्व करतोय. कृष्णा सातपुते देखील शांतीरत्नमध्ये इन ॲक्शन असणार आहे. पाहायला विसरू नका ती लढत उद्या. आणि दुसऱ्या बाजूला प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवारचा खेळ. A1 पवनचा खेळ. शॉर्ट बॉल होता बरोबर पूल केला. डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे. एक धाव तिथे मिळताना दिसेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार घेते. धावा झाल्यात 22 रन आणि 2 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहे. 86 रनचं पाठलाग करत असताना त्या स्थितीने जायचं होतं. अपेक्षित धावा पहिल्या षटकापासून यायला हव्या होत्या परंतु त्या अपेक्षित धावा आल्या नाहीत. आणि त्याचंच यावेळेला दबावाचं ओझं आतापर्यंत बॅटरवर पाहायला मिळतं. प्रयत्न करतायत नो डाऊट अबाउट इट परंतु प्रयत्नांना यश काही मिळत नाही आतापर्यंत. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारे गोलंदाज पाहायला मिळतात. मयूर वाघमारे काय कमबॅक केले या गोलंदाजाने. 22 लॉस ऑफ 2 विकेट. पुढील बॉल या वेळेला आपण पाहतात बॅटचे एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट डाऊन. थँक्यू. चांगला इथे बॉल आणि त्याच्यावर मिळाले विकेट. गोलंदाज मयूर
वाघमारेच्या खात्यामध्ये विकेट येते आणि त्याच्यामुळे सातत्याने तो दबाव बनलाय अधिराज एकविरा वडगर या टीमवर. ला 3 धक्के बसले गेलेत. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. टार्गेट 86 रनचं. न्यू बॅटर संदीप पाटील आलाय, सोनारीचा पप्पू. फुल टॉस बॉल होता, मिस केले परिपूर्ण. बीट होत असताना पायावर जाऊन चेंडू डिरेक्ट आदळला आणि पाहता पाहता आपण पाहतायत हलकीशी बॅटची एज असावी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 23 रन झालेले आहेत. 23 रन 3 विकेट च्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या समाप्ती अखेर. केपीसी VK प्रतिष्ठान डोंबिवली या टीमच्या संघ मालकाचा सन्मान आता इथे केला जाणार आहे. मी विनंती करेन प्रथमेश पाटील यांना, आपण या संदर्भचे प्रथमेश पाटील, आपला सन्मान इथे केला जाणार आहे. अध्यक्ष रंगनाथजी चौधरी साहेब यांना मी विनंती करतोय, सर या आपल्या शुभस्ते आपण सन्मान करूया. जय दुर्गा माता क्रिकेट संघ आणि मंडळाचे आपले अध्यक्ष रंगनाथजी चौधरी यांच्या शुभस्ते आपण करतोय सन्मान. प्रथमेश पाटील गेले कित्येक वर्षे या स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये VK प्रतिष्ठान, विक्रांत केने प्रतिष्ठानच्या नावाने त्यांचा संघ मैदानामध्ये उतरतो आणि प्रथमेश पाटील एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. संदर्भ गावाचं नेतृत्व प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि क्रिकेट जगणारं हे सच्च व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच या व्यक्तिमत्वाचा सन्मान VK प्रतिष्ठाने सलग 2 वर्ष देखील ही स्पर्धा गाजवली होती. विजयाची हॅट्रिक हुकली, परंतु हा संदर्भच्या प्रथमेश पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय आयोजकांच्या वतीने. त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. यानंतर आपण एकविरा अधिराज वडगर या टीमचे संघ मालक प्रवीण जाधव आणि अमोल मात्रे सर यांचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन अनंत पाटील यांना आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. अमोल मात्रे सर आपण या आणि त्याचबरोबर प्रवीण जाधव जे संघ मालक आहेत. याच दरम्यान एक मोठा फटका आलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, बाउंड्री लाईनच्या एकदम क्लोज फिल्डिंग चांगली होती आणि हा झेल टिपला गेलाय. चांगली फिल्डिंग, चांगला झेल, सुलतानला यश मिळालंय. अमोल मात्रे सर आपल्याला विनंती, आपण या आपला सन्मान इथे केला जातोय. प्रवीण जाधव, अधिराज एकविरा वडगर या टीमचे संघ मालक यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्याचबरोबर आशिषजी देखील आहेत, आशिष अमीन हे देखील आहेत संघ मालक म्हणून आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. अमोल मात्रे सर, आशिष अमीन आणि प्रवीण जाधव यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अनंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जातोय. खूप खूप अभिनंदन तुमचं, या स्पर्धेमध्ये तुमचा संघ खेळतोय. चांगला फटका आणि या वेळेला पंचांचा इशारा येतोय, माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज, सिक्सर. 6 धावा मिळतील. चांगल्या पद्धतीने बॅटिंग होत असताना आता आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. चांगला बॉल, चांगला कमबॅक या वेळेला पाहायला मिळेल. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू थोडासा खाली राहिला होता, म्हणूनच उल्लेख करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कधी चेंडू खाली राहत आहे, कधी चेंडू उससे घेणारे पाहायला मिळत आहेत. म्हणजेच कुणाल दाते सर, चांगली परफेक्ट या वेळेला जी पिच आहे ती बनवली गेली पिच क्युरेटरने. नक्कीच चांगली खेळपट्टी बनवली आहे, त्याच्यावर खेळायला आनंद येतोय. प्रत्येक खेळाडूला एन्जॉय करतायत क्रिकेट. मोठ्या धावा देखील चेस होऊ शकतात त्या खेळपट्टीवर आणि प्रितेश जोशीकडे ती क्षमता आहे. एक मातब्बर खेळाडू आहे प्रितेश. मागच्या हंगामात त्याने एक शतक देखील ठोकलं होतं, वेगवान शतक आलं होतं त्याच्या पॅटमधून. बाळकुम
हा खेळाडू आणि यावेळेला फुलर लेनचा बॉल होता, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. ओव्हरची होईल इथे समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकविरा अधिराज वडगर या टीमने धावा केलेल्या आहेत 32-4. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण आतापर्यंत पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने व्हाईट यॉर्करने या चेंडूची सांगता झाली. सुलतान खान ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना परफेक्ट व्हाईट यॉर्कर असेल, यॉर्कर बॉल असेल, अपेक्षित उसी घेणारे चेंडू पाहायला मिळतात. कधी सबमरिंग चेंडू आपण पाहू शकाल. म्हणजे फलंदाजाला परफेक्ट यावेळेला कशी गोलंदाजी करावी, चॅलेंज कसं स्वीकारावं हे ठाऊक असणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुलतान कंटिन्यूस 2 षटकं आपण पाहिली, जे 4 षटकांचा खेळ झाला, 32 रन झालेले आहेत. 86 धावांचा पाठलाग करत असताना अजून सुद्धा 54 रनची आवश्यकता आहे 12 बॉलमध्ये. 27च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. अंगद पाटील ह्या वेळेला पहिलाच बॉल जरूर खेळले गेलेत. पप्पू ऑन साईडला सेफ झोन मध्ये आहे. 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 33 रन. सिंगल डबलने प्रतिस्पर्धी संघावर काहीच इफेक्ट होणार नाही, परिणाम होणार नाही. फक्त फलक हलतं राहील. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. मोठे फटके येतील का, हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह उद्भवला गेलाय, परंतु त्याचं अजूनपर्यंत काही उत्तर मिळत नाहीये. मोठे फटके आलेलेच नाहीयेत. सातत्याने खेळाडू बीट होत आहेत. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. सुरुवात जी अपेक्षित होती ती केली होती पहिल्या बॉलवर षटकाराला, परंतु त्याच्यानंतर तो इंटेंटच दिसलेला नाहीये फलंदाजांचा. आणि उसळी घेणारे बॉल तिथेही बीट होत आहेत फलंदाज. अंगद पाटील यंदा नक्कीच चांगलं कमबॅक केलंय अंगदने. सुरुवात थोडीशी अडखळत राहिली अंगदची. या प्रवासामध्ये मध्यंतरी थोडासा दुखापतग्रस्त होता, परंतु नंतर अंगद परतलाय या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. एक चांगला गोलंदाज आहे अंगद पाटील. कमी गतीने टाकलेला बॉल जास्त बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येतो. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते 1 धावेने. धावा वाढल्यात. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 34. उसळी घेणारा चेंडू होता, बाहेर निघणारा भरपूरच बाहेर निघाला अंगद पाटीलचा हा बॉल. आणि सरळ चेंडू अजित मोहितेच्या हातामध्ये विसावला गेला. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात ऍड होईल. संघाची धावसंख्या 34, लॉस ऑफ 4 विकेट. अप्रतिम. पुन्हा एकदा ह्या वेळेला व्हाईट यॉर्करने आपण पाहू शकतायत, परंतु तेवढंच मास्टर माइंड क्रिकेट प्रीती जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चौकार, 4 रन मिळतील. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. या धावा पहिले यायला पाहिजे होत्या. बरोबर चॉप केला, कापलं या बॉलला, चांगली दिशा दिली. परंतु प्रितेश आहे मॅचमध्ये आव्हान कायम ठेवेल हा खेळाडू. पण मोठे फटके मारायला पाहिजेत. हवाई हल्ले चढवावे लागतील गोलंदाजांवर. फुलर लेनचा बॉल होता, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39, 39 धावा. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अंगद पाटील सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना मोठे फटके मारून देत नाही आहेत, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. दोन्ही फलंदाजाला थांबवले परिपूर्णता. अप्रतिम चांगला बॉल आणि त्याच पद्धतीने ऑन द राईज खेळत असताना 1 रन मिळेल. वाईट लॉंग ऑफ आहे. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 40 या धावसंख्येवर. 40ला 4, 46 रनची अजून सुद्धा आपण पाहू शकतात आवश्यकता आहे. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होईल. मेल चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4 रन. हो, तो फायटिंग स्पिरिट दाखवला जातोय, परंतु थोडासा उशीर झालाय. ज्या पद्धतीने सुरुवात पाहिजे होती तशी झालेली नाहीये. ती धडाक्यात पाहिजे होती, कारण ज्यावेळेला तुम्हाला टार्गेट चेस करायचं 86 पॉवर प्लेमध्ये धावा पाहिजे होत्या. पॉवर प्लेमध्ये फक्त 19 धावा आल्या. तिथेच जर पॉवर प्लेमध्ये 30च्या आसपास धावा आल्या असत्या, 30-35च्या आसपास, तर मजा आली असती या मॅचमध्ये. आता शेवटचं षटक आहे. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर चौकाराच्या मदतीने आतापर्यंत 43-43. 6 बॉलमध्ये 42 धावा पाहिजेत. प्रसन्न पाटील दुंद्रे गावचा हा खेळाडू प्रसन्न पाटील. नेरे दुंद्रे विभागामध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळलं जातं रायगडमध्ये, आणि दुंद्रेला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे प्रसन्न पाटील. लेफ्ट आर्म सीमर.
थोडासा हवेत स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, बॉल हवेतून सरळ चालला, डीप मध्ये टर्न होतोय पॉइंट मध्ये, तोपर्यंत एक धाव मिळते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 45. 4-4चा आकडा सध्या स्क्रीनवर होता, त्याच्यामध्ये एक धाव वाढते. 5 बॉल 41. आदित्य 11 या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचे नेक्स्ट मॅच साठी. आदित्य 11 टीमचे कॅप्टन. पुढचा बॉल प्रसन्नाचा, उडवलाय बॉल ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. सुलतान थोडासा दूरवरून धावत चाललाय, तोपर्यंत फक्त चालत चालत का होईना एक धाव कंप्लीट केली जाईल. धावा झाल्या 46. आता फक्त या सामन्याची औपचारिकता राहिली की काय असंच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉल आहेत आणि 40 रनची आवश्यकता पाहायला मिळते. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, अनबिलिव्हेबल. काय बॉलिंग केले, प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका सुंदर पद्धतीने अदा करत असताना पाहायला मिळतात. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि ती भूमिका मात्र प्रत्येक गोलंदाजाने आतापर्यंत केली. फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, 100% दिलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आता हळूहळू मात्र विजयाच्या पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या तरी आतापर्यंत जर आपण पाहिली तर 46. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. फक्त 2च धावा खर्च केलेत प्रसन्न पाटीलने. लेफ्ट आर्म गोल्डन इरा आहे. ऑन साईडला हुकच्या फटक्यात अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावन करता मेल मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. आता फक्त औपचारिकता आहे. हुक शॉटचा चौकार आला. संदीप पाटील पप्पूच्या बॅटमधून 4 धावा आल्यात. धावा झाल्यात 50. अर्धशतक पूर्ण झालं आणि हा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आला आणि सामना इथे जिंकलाय टीम अभिनंदन विक्रांत किने प्रतिष्ठान. केपीसी विक्रांत किने प्रतिष्ठान पुढच्या फेरीमध्ये दाखल होतो आणि पुढचा सामना आता तुमच्या समोर येईल. आदित्य 11 विरुद्ध केपीसी विक्रांत किने प्रतिष्ठान या 2 टीमच्या दरम्यान. दोन्ही टीमच्या कॅप्टननी आता टॉससाठी उपस्थित राहायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. 12 बॉलमध्ये 37 धावांची अफलातून खेळी करणारा कृष्णा पवार ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर कृष्णा पवार ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. सन्मान चिन्ह घ्या 2.